आज आपण इकॉनॉमिक्सचे PYQs आणि कन्सेप्ट दोन्ही बघणार आहोत. तर तुम्हाला जर माहीत असेल तर मागचा व्हिडिओ होता तो आपण 10व्या चॅप्टरपर्यंत थांबवला होता ते स्टोरेजच्या इश्यूमुळे. मग आता पुढचा पार्ट आहे पार्ट 2. तर हा व्हिडिओ पण तुम्ही एंडपर्यंत बघायचा आहे. त्या व्हिडिओला तुम्ही जो रिस्पॉन्स दिला त्याच्यावरून मी हा व्हिडिओ परत सेकंड पार्ट काढलेला आहे आणि जस्ट तुम्हाला लगेच अपलोड होईल हा व्हिडिओ. आणि PPT तर आधीच अपलोड केलेली आहे. मग तुम्ही हे रिवाईज करून आला मी असे मानतो आणि मग मी हा व्हिडिओ स्टार्ट करतो आहे. तर चला बघूया हा 11वा चॅप्टर पायाभूत सुविधा. तर 2023मध्ये क्वेश्चन आला होता अमृत या योजनेविषयी. तर अमृत योजना काय आहे जर माहीत नसेल तर क्लिक झाला नसता क्वेश्चन. पण जर आपण कन्सेप्ट लावली किंवा लॉजिक लावून जर केलं असतं अमृत हे भारत सरकारचे अभियान आहे, बरोबरच असणार ना, अमृत अभियान आहे तर बरोबर आहे. गृह व शहरी मंत्रालयाने हे अभियान केलं होतं. माहिती नाही, कन्फर्म नाही आपल्याला जर माहीत नसेल तर. हे देशाभरातील शहरातील पाण्याच्या पुरवठ्याचं आव्हान सोडविते. 25 जून 2015मध्ये या देशाचे 500 शहरांमध्ये ते कार्यान्वित करण्यात आले. तर आपल्याला अमृत योजनेत काही असं जल रिलेटेड असं काही वाटतंय का? नाही आहे. मग आपण थोडासा अंदाज लावू शकतो जर लॉजिक वगैरे चाललं त्यावेळेस. तर आपण 3 ऑप्शन टिक करू शकलो असतो. पण जर माहीत असेल तर नका करू, रिस्क नका घेऊ. तर अमृत योजना आपण बघूया. अटल मिशन फॉर रिज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे शहरीकरणासाठी म्हणजे गरीब व वंचित लोकांवरती लक्ष केंद्रित करून जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी शहरी भागात मूलभूत नागरी सुविधा म्हणजे मूलभूत नागरी सुविधा पुरवठा करण्यासाठी अमृत हे मिशन लॉन्च करण्यात आलं होतं. मंत्रालयाने गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय या मंत्रालयातून अमृत योजनेचे उद्दिष्ट काय होते तर शहरी भागात पुरेसे सांडपाणी आणि पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करणे, पुढे मोकळ्या जागा आणि उद्योग विकसित करणे. तर इथे तर तुम्ही माहिती वाचू शकता, माहिती सोपी आहे. तर मिशनचे प्रमुख घटक आहे. पण इथे आपल्याला काय कळायला पाहिजे होतं की जर आपल्याला क्वेश्चन माहिती नाही मग ते थोडंसं लॉजिकने आपण कसं टॅकल करू शकतो. ॲटलीस्ट 2 ऑप्शन तरी आपण एलिमिनेट करता आले पाहिजेत. मग ते नंतर 50-50चं उरतं, मग त्यात आपण 1 टिक करू शकतो. आणि 1/4 आहे आपली तशी पण निगेटिव्ह मार्किंग. मग आपण थोडंसं रिस्क घेऊ शकतो UPSCपेक्षा. UPSCमध्ये 1/3 आहे निगेटिव्ह मार्किंग. अमृत 2.1 योजना पण आपल्यासाठी थोडीशी इम्पॉर्टंट बनते कारण 2023मध्ये अमृत योजनेवरती क्वेश्चन आहे. मग अमृत योजनेवरती परत क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग अमृत 2.2 योजना कधी झालं आहे 2021मध्ये स्टार्ट केली, ऑक्टोबर 2021मध्ये. 5 वर्षासाठी ही योजना आहे. तर अमृत 2 योजनामध्ये सिटी वॉटर बॅलन्स प्लॅन CWPB या विकासाच्या धोरणामध्ये पाण्याच्या वर्तुळाकार व्यवस्थेला चालना देण्यात आली. वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला, वर्तुळाकार लक्षात ठेवा, मार्क करून ठेवतो मी इथे. हे एक इश्यू होतो थोडासा. ओके, वर्तुळाकार अर्थव्यवस्था कळालं. जी प्रक्रिया सांडपाण्याचा पूर्ण वापर जलसंस्थानाचे पुनरुज्जीवन हेच आहे. तेच पाण्या रिलेटेड योजना आहे. अमृत जल बोलतात ना, मग जल रिलेटेड लक्षात ठेवा. मग कधी चालू झाले ते लक्षात ठेवा. न्याय वितरण, पाण्याच्या सांडपाण्याचा पुरवठा, मॅपिंग करणं, शहरांना निरोगी, हे अर्बन सिटीमधल्या साठी योजलेली आहे. जवाहर नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण प्रकल्प 2 अंतर्गत पुढीलपैकी कुठल्या उद्दिष्टांचा समावेश केलेला आहे. तर सेवा पुरवठा दर्जेदार आता ही पण योजना आपल्याला जर माहीत असेल तर आपण टिक नाही करू शकत. बट ह्यातलं पण आपण 50-50 आन्सर काढू शकतो. आता जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण प्रकल्प बरोबर. तर सेवा पुरवठा करण्यासाठी दर्जेदार सुधारणा करणे, नागरी संस्थानाचे सबलीकरण करणे, नागरिकांना दर झेपेल अशा पातळीनुसार कमी करणे. तर आपल्याला काय वाटतं का असेल असं ऑप्शन? आता नागरिकांना झेपेल अशा पातळीनुसार कमी करणे. आता कुठल्या नागरिकाला किती झेपतो? अंबानीला आता 4 करोडचं पण झेपून जाईल, आपल्याला झेपणार आहे का ते? मग थोडंसं लॉजिक जर ते चाललं तर ठीक आहे. आणि तुम्ही ऑप्शन तो एलिमिनेट करून जर जाऊ शकता तिथपर्यंत. आता भारत निर्माण योजना काय 2005मध्ये स्टार्ट झाली होती. नंतर ध्येय काय होतं? ग्रामीण भारताला स्वावलंबी बनवले. ग्रामीण ना, ते शहरी होती. अमृत योजना शहरी भागासाठी होती, ही ग्रामीण भागासाठी आहे. म्हणजे उद्दिष्ट दरवेळेस चेंज होत आहेत. म्हणजे 2012पर्यंत उद्दिष्ट काय होते? संपूर्ण विद्युतीकरण आणि खेड्यांना पेयजल देणे. 2014मध्ये काय होतं? 40% ग्रामीण भागात दूरध्वनी जोडणे. नंतर 2009मध्ये 7% घरांना घर निर्माण करणे. तसेच 2012मध्ये 2 कोटी हेक्टर जमिनीमध्ये सिंचनाखाली आणणे. तर या योजनेचे 6 उपघटक आहेत, हे पण एकदा बघून घ्या. ह्याचं थोडंसं वेगळं घटक काय, दूरसंचार पण थोडंसं निर्माण करणे ते लक्षात ठेवा आणि सिंचनाचं पण लक्षात ठेवा. पुढे काय, नागरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही यासाठी खालीपैकी कोणते घटक आहे? आता नागरीकरण आर्थिक नियोजनच केलं नव्हतं आपण. आता तुम्ही बघू शकता शहरामध्ये पण झोपडपट्ट्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ते का वाढलेलं आहे? तसेच भांडवलचे म्हणजे आता शहरामधले सगळे जे झाडं झुडपं सगळे तोडली जातात आणि तिथे बसवलं जातं. मग त्याच्या संबंधित थोडंसं हे विचारलेलं आहे क्वेश्चन. थोडं लॉजिक बेस्ड क्वेश्चन होता हा.
तर त्याची खालीलप्रमाणे कारणं आहेत. शहरीकरणामुळे आर्थिक विकासाला म्हणावा इतका झाला नाही, कारण याची कारणं काय आहेत पुढे हे बघा इथे दिलेले. नियोजनबद्ध नाही शहर, अपुऱ्या पायाभूत सुविधा, भांडवलशाही संबंधित तंत्रज्ञानामुळे बेरोजगारी, ते सगळे कारणं दिलेले आहेत. नंतर विवेक देवरा सर्वात इम्पॉर्टंट कमिटी आहे जी रेल्वे बजेट आपलं पुनर्रचना करते. म्हणजे रेल्वे बजेट आपलं कसं वेगळं केलं होतं पहिला 1931मध्ये तुम्ही आता कमेंटमध्ये हे सांगा की कोणी केलं होतं ते पहिले स्टार्टिंग कोणी केली होती त्या बजेटची, आणि त्यावेळेस कुठले गव्हर्नर होते, व्हॉइसरॉय होते जेव्हा रेल्वे बजेट आपलं वेगळं करण्यात आलं नॉर्मल बजेटपासून, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटपासून. तर इथे काय क्वेश्चन विचारलं की विवेक देवरा या समितीने जिने आपला अंतिम अहवाल जून 2015मध्ये सादर केला होता त्यांनी डॅशशी संबंधित आहे. तर रेल्वे बजेट पुनर्रचनाशी संबंधित आहे. 2014पासून विवेक देवरा यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंत्रालय व रेल्वे मंडळाची पुनर्रचनेबाबत शिफारस करण्यात आली व संबंधित स्थापनेच्या संबंधित स्थापनेच्या मंत्रालयात दिला तर पुढे काय अहवालाची शिफारशी 2 वर्षाच्या आत रेल्वेचे विकेंद्रीकरण करणे, 3 वर्षाच्या आत रेल्वे कायदा व रेल्वे मंडळ कायद्यात सुधारणा करणे, 5 वर्षाच्या आत 2 संस्थानामध्ये विभाजन करणे, 7 वर्षामध्ये स्पेशल पर्पज व्हेकल आणि 2 वर्षाखालील लेखांच्या व्यावसायीकरण करावे आणि सुधारणा करावे. तसेच रेल्वेवरती स्वायत्तता नियामकां म्हणून रेल्वे रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया उभा करणे. आता हे इम्पॉर्टंट का बनतो आपल्यासाठी क्वेश्चन, कारण आत्ताच एवढे 2-3 मोठे ॲक्सिडेंट झालेले आहेत रेल्वेजचे, मग ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट बनतो ही जी विवेक देवरा कम्युनिटी आहे ती. पुढे वन्य सेवामध्ये क्वेश्चन विचारला आहे. आपण बघत होतो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, आणि आत्ता जस्ट स्टार्ट झालेली आहे. म्हणजे जे अनुदान भेटतं आपल्याला 6,000 वर्षाला शेतकऱ्यांना, आणि तसेच आपल्या महाराष्ट्रात सुरू केलेली आहे योजना. त्या योजनेचं नाव काय आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. तसेच पंतप्रधान कृषी सन्मान योजनेमध्ये कधी कोणी केलेली केंद्र सरकारने काढलेली आहे 2018-19 पासून स्टार्ट केलेली आहे. तर वर्षाला 6,000 हा अनुदान भेटतं आहे लाभार्थ्यांना. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT, आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक असेल तरच हे लाभ घेता येतो. नंतर केंद्र सरकारच्या मूलभूत क्षेत्रामधील खाजगी भागीदारी वाढ होण्यासाठी पुढीलपैकी पावले उचललेली आहेत. सरकारने आपल्या पायाभूत सुविधांना वित्त कंपनीची स्थापन केलेली आहे. पायाभूत सुविधांवरती करण्यात आलेले खर्चावर सवलत देण्यात आलेली आहे. तसेच पायाभूत सुविधा रिलेटेड काय डेव्हलपमेंट केले त्याच्यावरती क्वेश्चन होता. नंतर 2021मध्ये STI मुख्यमध्ये क्वेश्चन विचारला तर जागतिक बँकेच्या धोरणाचा अभ्यास निष्कर्ष काय. तर पायाभूत सुविधांसाठी वृद्धिकर सकारात्मक परिणाम होतो. पायाभूत सुविधांचा उच्च दर्जाचा व वाढते प्रमाण यामुळे उत्पन्नाच्या असमानतेत वाढ होते. नंतर मुख्य 2018मध्ये राष्ट्रीय समविकास योजना कृषी क्षेत्रातील निम्न उत्पादकता आणि पायाभूत सुविधांमधील तफावत हे प्रश्न सोडवण्यासाठी जाहीर केलेले आहे. राष्ट्रीय समविकास योजनेत ही मागास राज्य आणि प्रदेशातील विकासाच्या पुढाकारासाठी आधार देते. तर पंतप्रधान ग्राम सडक योजना कधी झाली होती 2000 स्टार्ट झाली होती. 500 लोकवस्ती असलेलं परंतु रस्ते सुविधा नसलेल्या गावांना जोडण्याची योजना होती ग्राम सडक योजना. आता पण ही चालू आहे योजना. भारतीय पायाभूत सुविधा विकासाचे वैशिष्ट्य काय ते लिहू शकता तुम्ही. ग्रामीण विद्युतीकरण धोरण 2006मध्ये खोललं होतं. नंतर जलधोरण 2002चं विचारलं. हे जुने क्वेश्चन आहेत. मग जुने क्वेश्चनचे चान्सेस थोडे कमी आहेत यायचे, कारण खूप जुने योजना विचारलेले आहेत. तर आता नवीन रिसेंटली जे योजना आहेत ते तुम्हाला बघायला लागेल. जर तुम्हाला करंट अफेअरवरती आणखी एक लेक्चर पाहिजे जे एकाच वर्षाचे करंट अफेअर आपण खूप शॉर्टमध्ये घेणार आहोत आणि ते रिव्हिजन टाईप असेल, जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. पुढे आपण बघूया 12वा चॅप्टर परकीय व्यापार आणि व्यवहार तोल, म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट वगैरे ह्याच्याबद्दल असेल. संतुलित वृद्धी दराचा उद्देश काय असतो. आता हे विचारलेलं इकॉनॉमिस्टवरती क्वेश्चन आहेत. आता रेग्नार नस्क यांच्यावरती विचारलेलं क्वेश्चन संतुलित वृद्धी दर. आता संतुलित वृद्धी दर नावातच कळते बॅलन्स थेअरी ऑफ ग्रोथ, म्हणजे सगळ्याला सोबत घेऊन चालायचं आहे. तसं ह्याच्यात काय म्हणलेलं आहे, कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, वाहतूक क्षेत्र, सेवा क्षेत्र इत्यादी अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रातील संतुलनाचा विकास होय. नंतर हर्नाल्ड यांच्या मते संतुलित वृद्धीचा उद्देश उत्पादनाच्या वृद्धी दर आणि उत्पादनाच्या वृद्धीच्या दर, नैसर्गिक साधनसामान्याचे वृद्धी दर यांच्यामधील समानता होय. तेच विचारले सगळे तेच, म्हणजे जे इकॉनॉमिस्ट आहेत त्यांच्यावरती विचारलेली थेरी आहे. आता जर तुम्हाला इकॉनॉमिस्ट आणि त्यांची थेरी जर माहीत नसेल तर हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार नव्हता. आणि जर हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता, बट इथे पुढचा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह झाला नसता. संतुलित वृद्धी दर जर तुम्हाला माहीत असेल ना, संतुलित म्हणजे बॅलन्स विचारले, बॅलन्स मग कशासाठी असेल, सगळ्याच क्षेत्रामध्ये बॅलन्स असेल तर ते तुम्ही लिहू शकला असता. एखादा देश गरीबच असतो कारण तो गरीबच असतो, हे विधान कोणी दिलं होतं. आता जर हे तुम्हाला माहिती नाही, कोणी इकॉनॉमिस्टने म्हटलेलं आहे, मग नका लिहू, ह्याच्यात तुम्ही रिस्क नका घेऊ. जर माहिती नाही तर एकदमच माहिती नाही, आता तुम्ही ह्याच्यातून एलिमिनेट पण नाही करू शकत ऑप्शन 50-50 वरती.
तर आपण इथे बघूया, रेग्नर नक्स यांनी इस्टोनिया अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ तसेच धोरण निर्माते होते आणि त्यांनी संतुलित वृद्धीचा सिद्धांत मांडला. आता हे लक्षात ठेवा, रेग्नर नक्स यांनी 1960पर्यंत ते टिकले होते आणि त्यांनी संतुलित वृद्धी दर हा सिद्धांत मांडला होता. तसेच जी मर्नॅल्ड यांनी 1974मध्ये अर्थशास्त्र यांची कामगिरीची दखल घेऊन त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं. नंतर लॉर्ड रॉबिन्सन यांनी ब्रिटिश शास्त्रज्ञ होते. नंतर अल्फ्रेड मार्शल, यांचं नाव खूप येतं इकॉनॉमिक्समध्ये. तर पुरवठा आणि मागणी म्हणजे कॉस्ट आणि डिमांड याच्यावरती, तसेच किरकोळ मार्जिनल युटिलिटी आणि उत्पादन खर्च यांची कल्पना आणली होती. तसेच मायक्रो अँड कल्याणकारी अर्थशास्त्र तसेच वेलफेअर इकॉनॉमी, मायक्रो आणि वेलफेअर इकॉनॉमीचे जनक कोणाला ओळखले जाते? अल्फ्रेड मार्शल. लक्षात ठेवा, हा क्वेश्चन येऊ शकतो यावेळेस. सन 87-88 2001च्या काळात निर्माण झाले पेट्रोलियम निर्यात देश म्हणजे ओपेक कंट्रीजमध्ये आयात निर्णयाचा व्यापार डॅश आहे. काय होतं, आपण पेट्रोल मागवतो की नाही त्यांच्याकडून? हो मागवतो ना. क्रूड ऑइल त्यांच्याकडून घेत आहे विकत जास्त, मग त्यांचं वाढतच आहे. ओपेक कंट्री काय आहेत, जे कंट्रीज जे क्रूड ऑइल आहेत म्हणजे जसं इजिप्त, इराण वगैरे त्या सगळ्या कंट्रीज, मग ते एक्सपोर्ट करतो आपण त्यांच्याकडून, इम्पोर्ट करतो ऑइल, क्रूड ऑइल. हे बघा इथे दिलेलं आहे, त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती दिली ओपेक कंट्रीबद्दल. तर 12 जे मेंबर आहेत ते इथे दिलेले, ते बघा ट्रिक दिलेली इथे. हे बघा अर्जेंटिना, लिब्रा, नंतर काय कतार, इक्वेडॉर, इराण, इराक. नंतर पुढे काय विचारलं आहे, ओके. भारतातून निर्यात होणाऱ्या मालापैकी खालीपैकी कोणत्या सेक्टरमधून अलीकडे काळात म्हणजे 2012मध्ये सर्वात जास्त निर्यात होत होती? निर्यात जास्त कुठली होती ती? तर कच्चे औद्योगिक उत्पादन, ओके. इंडस्ट्रियल प्रोडक्ट जे 2012मध्ये होते, आताचे वेगळं आहे. आता इम्पोर्ट एक्सपोर्ट 2021चे. 21मध्ये काय होते, सर्वात जास्त एक्सपोर्ट करणारे आपण बाहेर किती पाठवतो? पेट्रोलियम प्रोडक्ट. आपण इम्पोर्ट काय करतो? क्रूड ऑइल, कच्चे ऑइल इम्पोर्ट करतो आणि त्यांना परत पक्की म्हणजे जे आपण काय म्हणतो पेट्रोल डिझेल वगैरे सगळं नीट बनवून त्यांना बाहेर पाठवतो, ते सर्वात जास्त आहे आपल्या इंडियामध्ये. तसेच पर्ल स्टोन्स वगैरे सेमी प्रिशियस स्टोन्स ते सगळे इम्पोर्ट करतो आपण, एक्सपोर्ट करतो. इंडियन आयर्न अँड स्टील, ड्रग फॉर्म्युलेशन अँड बायोकेमिकल्स, नंतर गोल्ड अँड अदर प्रेशियस स्टोन. तसे हे फक्त 5 लक्षात ठेवा पहिले स्टार्टिंगचे, बाकी पुढचे लक्षात नाही ठेवले तरी चालेल. एखादी भारतीय कंपनी थेट परकीय गुंतवणूक करते, या मार्गाने मिळू शकते, दोन्ही मार्गाने, स्वयंचलित आणि शासकीय. आता परकीय थेट गुंतवणूक तुम्ही FDI FII जर ऐकलं असेल तर तुम्हाला माहीत असेल. ऑटोमॅटिक रूट काय असतं, डायरेक्ट कुठलीही परमिशन न घेता डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करणे, गव्हर्नमेंटची परमिशन घ्यायची नाही तुम्हाला, फक्त RBIला सांगायचं आहे नंतर की आम्ही अशी गुंतवणूक केली आहे 1 महिन्याच्या. नंतर गव्हर्नमेंट अप्रुव्हल रूट काय, जर फॉरेन इन्व्हेस्टमेंट बोर्ड प्रोव्हिजन बोर्ड आहे त्यांना आपण विचारायचं की आम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतो का. जर त्यांनी होकार दिला तर आपण करू शकतो. 5,000 कोटीपेक्षा कमीच्या FDI या मंत्रालयाने मान्यता आताही देऊ शकते. तसेच 2000पासून प्राप्त झालेले FDI दरवर्षी चढ-उतार आहे, मात्र भारताने येणारा FDI हा अधिक असून जाणारा FDI त्या तुलनेने कमी आहे. म्हणजे भारतात बाहेरच्या देशांची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, त्यापेक्षा जास्त आहे जे आपल्या देशातून करतात तेवढ्यापेक्षा. आता पुढे काय विचारलं आहे, पुढीलपैकी कोणते विधान कसले आहेत? हे विशेष सेज, ह्याच्यावरती पण क्वेश्चन खूप येतात. सेजवरती स्पेशल इकॉनॉमिक झोन, जिथे आपण एक असं MIDC टाईप एरिया आहे, तिथे आपण औद्योगिक जे पण फॅक्टरीज वगैरे त्यांच्यासाठी हा स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. तिथे त्यांना सीमा शुल्क वगैरे माफ असतो, टॅक्समध्ये बेनिफिट भेटतो इथे. तर मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स आणि डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स माफ होत असतो, परंतु नंतरच्या कालावधीत सर्वत्र रद्द करण्यात आलेले आहेत. तर सेजची धोरणाची कधी झाली होती? 2000मध्ये चालू होती. कायदासंमत 2005मध्ये, कायदा लागू 2006मध्ये झाला होता. तर सेजची उद्दिष्ट काय होती? अतिरिक्त आर्थिक व कृतीजन्य सुसज्ज करणे, वस्तू व सेवांच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे, देशी विदेशी स्रोतापासून गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, रोजगार संधीचे संवृद्धन करणे, नंतर पायाभूत सुविधांचा विकास करणे. परकीय व्यापाराच्या अनुषंगाने भारताची स्थिती, पण हे भारताची स्थिती कशी असते? थोडीशी बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये आपण थोडंसं डेफिसिटमध्येच असं आहोत. म्हणजे आपण इम्पोर्ट जास्त करतो एक्सपोर्टपेक्षा, म्हणून त्याला आपण डेफिसिट म्हणतो. निर्यात मूल्य जास्त आहे आयात मूल्यापेक्षा, तर व्यापार तोल अनुकूल आहे. आणि जर आयात मूल्य हे जास्त आहे निर्यात मूल्यापेक्षा, तर व्यापार तोल हा प्रतिकूल आहे. तर बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे BOP मध्ये आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट हे दोन्ही मोजतो, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट दोन्ही मोजतो. तर चालू खात्यामध्ये जे करंट अकाउंट आहे त्याच्यामध्ये आपण दृश्य म्हणजे आपण जे वस्तू इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो, आणि अदृश्यमध्ये सर्व्हिसेस म्हणजे सेवा सेक्टर येतं.
तर भारताची आयात निर्यातीपेक्षा जास्त असते, म्हणून चालू खात्यात सतत तूट दिसून येते. करंट अकाउंट डेफिसिट दिसायलाच भेटतं आपल्याला. नंतर भारतीय स्वातंत्र्य सातत्याने व्यापाराची तूट सामान्य केलेलं आहे, पण अपवाद 2072 आणि 76मध्ये यामध्ये धनी होतं, कारण येथे युद्ध वगैरे चालू होते, आपली आर्थिक स्थिती तेवढी चांगली नव्हती, म्हणून त्यामुळे आपण बाहेरून इम्पोर्ट जास्त करू शकत नव्हतो, म्हणून आपलं पॉझिटिव्हमध्ये गेलं त्यावेळेस. लिबरलायझेशन, खाजगीकरण तसेच जागतिकीकरणच्या धोरणान्वये परकीय देशांना भारतीय उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किती टक्के परवानगी दिली होती? 51%. म्हणजे पूर्ण कंट्रोल त्यांच्या हातात नव्हता, आपल्या हातात कंट्रोल होता पूर्ण. 91मध्ये उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरणाच्या धोरणात परकीय देशांना भारतीय योजनांमध्ये 51% पर्यंत गुंतवणुकीची परवानगी मिळाली होती. परकीय गुंतवणुकीचे 2 प्रकार आहेत. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे आदिवासी संस्था किंवा अनिवासी भारतीय कंपनीने थेट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे ना, मग डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी परकीयांनं भारतात केलेली थेट गुंतवणूक आहे. नंतर फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे भारतीय गुंतवणूक संस्थेद्वारे केलेली गुंतवणूक. नंतर FDIद्वारे संचलित म्हणजे शासनाची परवानगी न घेता व शासनाची परवानगी घेऊन गुंतवणूक करता येते. दोन्ही मार्ग आहेत FDIमध्ये. नंतर FI म्हणजे फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये भारतीयाची गुंतवणूक करताना एका संस्थेद्वारे कंपनीत गुंतवणूक केली जाते. नंतर इथे एक आणखी क्वेश्चन आहे. डिफोस्टनने सिद्ध केले, एक शास्त्रज्ञाबद्दल इकॉनॉमिस्टबद्दल 1-2 हे आहेत. अमेरिकेच्या श्रमप्रधान वस्तूंची निर्यात करते, तसेच अमेरिकेत भांडवलप्रधान वस्तूंची आयात करतो. नंतर इथे काय विचारलं आहे, निरपेक्ष व्यय फायदा सिद्धांत, ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज थेरी ॲडम स्मिथने दिली. लक्षात ठेवा, ॲडम स्मिथने कुठली थेरी दिली? ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेरी. आंतरराष्ट्रीय व्यापार हे विकासाचे इंजिन आहे, कारण शाश्वत विकासाची व्यूहरचना आहे. विकसनशील देशामध्ये व्यापाराची वृद्धी करणे, बहुपक्षीय व्यापार प्रणाली विकसनशील देशांचे सहभाग वाढवतो. पुढे आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशादेशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकांवर आधारित आहे. व्यापारांच्या अटी वस्तूच्या निर्यात, आयातीच्या विनिमय, गुणोत्तर यांच्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात येतात. आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषाच्या नोंदी दुहेरी नोंदी पद्धतीने केल्या जातात. वस्तूच्या आयात निर्यातीशी निगडीत असलेले आंतरराष्ट्रीय वस्तू व व्यापार ताळेबंदी संबंधित आहे. तेच क्वेश्चन आहे, थोडेसे फिरून विचारले जातात बस. पुढे समित्यांवरती पण क्वेश्चन विचारलं आहे. 1962मध्ये रामस्वामी मुरली. अरे एवढी जुनी समिती तुमच्या लक्षात नाही राहणार, पण तरी बघा एकदा डोळ्या करून घाला. नाही ते भांडवलदारांना आपले जागतिक श्रीमंत राष्ट्राकडून भारतीयासारखे देश आकार नेण्याकरिता चालना मिळाली, कारण आकर्षक ग्राहक बाजारपेठ आहे, खूप मोठा नफा मिळवण्याची संधी आहे, शासनाचे मुक्त धोरण आहे, तसे विदेशी भांडवलाला प्रवाहान शासनाने दिलेली मान्यता आहे. पुढे तसेच क्वेश्चन आहेत. विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबतींचा समावेश होतो? मुक्त फ्री ट्रेड झोन, निर्यात प्रक्रिया, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन, नंतर औद्योगिक वसाहत, इंडस्ट्रियल हाऊसेस, नंतर मुक्त बंदरे, फ्री पोर्ट हे दिलेलं आहे. नंतर आता इथे काय दिलेलं आहे, पहिले डिव्हॅल्युएशन कधी झालं होतं ते गरज नाही आहे. कन्व्हर्टेबिलिटी. आता कन्व्हर्टेबिलिटी म्हणजे काय, जेव्हा आपण भारतात पैसा आणतो, बाहेरच्या देशातले चलन आणतो, तर ते चलन आपल्या ह्याच्यात चेंज करणं म्हणजे आपल्या भारतीय रुपयात चेंज करणं, याच्यावरती काही रिस्ट्रिक्शन आणले होते 1991पर्यंत. तर दुहेरी विनिमय दराने म्हणजे थोडेसे अर्धे पैसे तुम्ही इंडियन करन्सीमध्ये चेंज करू शकता, अर्धे पैसे तुम्ही त्याच पाऊंडमध्ये ठेवू शकता, म्हणजे पाऊंड, युरो, डॉलर जे पण आहे ते. नंतर काही वेळासाठी त्यांनी फक्त व्यापारी खात्यावरती चेंज म्हणजे आपण कन्व्हर्टेबिलिटी ठेवली होती, परिवर्तनशीलता ते 194पर्यंत ठेवली होती. नंतर संपूर्ण चालू खात्यावरती 94पासून चालू झालेले, पण भांडवली खात्यावरती म्हणजे कॅपिटलिस्ट अकाउंटवरती आपण कधी अजून कन्व्हर्टेबिलिटी दिलेली नाही पूर्णपणे. नंतर हे बघा, हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे, तर स्क्रीनशॉट घ्या आणि हे लक्षात ठेवा. चालू खाते काय असतं भांडवली खाते? तुम्हाला म्हणलं दृश्य खाते म्हणजे ज्या वस्तूची आयात निर्यात करतो. अदृश्य खाते म्हणजे जसं की सेवा, परकीय कर, सेवा देणं म्हणजे कॉल सेंटर वगैरे, विमा, बँकिंग वगैरे वगैरे, तेच आहे. ट्रान्सफर पेमेंट म्हणजे आता त्याला आपण रेमिटन्स पण म्हणू शकतो. ट्रान्सफर पेमेंट म्हणजे काय, जेव्हा आपले जर कोणी नातेवाईक, आता तुमचे जर नातेवाईक कोणी दुबईला वगैरे काम करायला गेलेत, तर ते जे भारतात पैसे पाठवतात ते रेमिटन्स आहे, ते ट्रान्सफर पेमेंटमध्ये काउंट केलं जातं आणि ते अदृश्य खात्यामध्ये दिसतं. आता हेच ग्लोबलायझेशन, हे LPG रिफॉर्म्सबद्दल चॅप्टर आहे हा. पुढीलपैकी 91मध्ये पुरवठ्याच्या बाजूने सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत, त्यातील अधिक महत्त्वाचे काय आहे? तर सगळेच महत्त्वाचे आहेत. आपण वरीलपैकी सर्व करून यायचं, तुम्हाला सांगितलं ना ट्रिक. मायक्रो इकॉनॉमिक स्टेबलायझेशन ही
मागणी व्यवस्थापनाची संधीच होती. मॅक्रो म्हणजे खूप छोट्या प्रमाणात, मायक्रो म्हणजे मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक स्टेबिलायझेशनसाठी व्यवहारातील स्थैर्य आणणे, राजकोषीय तूट कमी करणे, चलनवाढ नियंत्रित ठेवणे. नंतर स्ट्रक्चरल रिफॉर्म म्हणजे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेतील काही मूलभूत चेंजेस करण्यात आले, जसे की उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. आता हे तिन्ही आपल्या कन्फ्यूज नाही व्हायचे आणि तिन्ही नीट वाचून घ्या, मग तुम्हाला ते कळेल. तसेच पुढे क्वेश्चन काय, इंदिरा गांधींचं जेव्हा PSU सेक्टरचा मोठ्या प्रमाणात वाढला होता, मग त्याच्यानंतर खाजगीकरण करण्यात आलं होतं. मग हे सिक्वेन्स दिला आहे. इंदिरा गांधी, नंतर राजीव गांधींनी काय केलं, नंतर VP सिंग, नंतर जेव्हा चंद्रशेखर होते तेव्हा आपलं LPG रिफॉर्म्स वगैरे आले होते. 1991ला आपण फायनान्शियल क्रायसिसमध्ये गेलो होतो आणि IMF कडून आणि वर्ल्ड बँककडून आपण $7 अब्ज कर्जाची मागणी केली होती. नंतर PV नरसिम्हा राव, ज्यावेळेस अर्थमंत्री मनमोहन सिंग होते, ते आपले पंतप्रधान पण झालेले आहेत. नंतर आर्थिक सुधारणा काय केले, आपत्कालीन आपण काय केलं, त्याच वेळेस व्यावहारिक स्थैर्य आणलं, नंतर राजकोषीय तूट कमी केली आणि चलनवाढीस नियंत्रण केलं. दीर्घकालीन उद्दिष्ट काय होते, संरचनात्मक समायोजना, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, तेच दीर्घकालीन होतं हे. LPGचं आता फुल फॉर्म विचार, एवढं सोपं क्वेश्चन ना, पण त्यावेळेस जर आठवतं ठीक आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. जर माहीत असेल तरच लक्षात राहणार हा. जागतिकीकरण ते सांगले. जागतिकीकरणाचे 4 घटक आहेत, वस्तू व सेवांचा मुक्त प्रवाह, भांडवलीचा मुक्त प्रवाह, तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह आणि श्रमाचा मुक्त प्रवाह. 4 लक्षात ठेवा, वस्तू सेवांचा मुक्त प्रवाह, भांडवलाचा मुक्त प्रवाह, तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह, श्रमाचा मुक्त प्रवाह. अरिष्ट कुठले आहेत, 91ची परकीय चलनातील गट वगैरे तेच कारणं विचारली आहेत 1991च्या रिफॉर्मची. म्हणजे संकट कसं आलं होतं, मग रशिया ह्याच्यातून का निघाला बाहेर, राजकोषीय तूट हे राजकोषीय संकट होतं. नंतर अनियंत्रित व्यवहार तुलाचा प्रश्न होता, चलनवाढीचे उच्च दर संबंधित होता. नंतर समग्र आर्थिक स्थितीकरण कार्यक्रमाने सरकारने पुढील उपाययोजना राबवल्या होत्या, भाववाढीचे नियंत्रण करणे, वित्तीय तूट भरून काढण्यासाठी, व्यवहाराची स्थिती सुधारण्यासाठी. महाराष्ट्र शासनाने औद्योगिक धोरण 91चं औद्योगिक धोरणाची घोषणा 93मध्ये केली होती आपण महाराष्ट्राने, तर हेही लक्षात ठेवा, थोडंसं महाराष्ट्र रिलेटेड आहे. नंतर 91मध्ये भारताने आर्थिक सुधारणा प्रक्रिया हे PV नरसिम्हा राव यांच्या काळात सुरू केली होती आणि त्यावेळेस अर्थमंत्री होते आपले मनमोहन सिंग. जागतिकीकरणाचे मापदंड काय हे बघा, आता तुम्हाला सांगितले होते 4, तेच. आता इथे फक्त काय, तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह नाही आहे. मला काय विषय ओके. पुढील बाबतीचा समावेश होतो खाजगीकरणात. जागतिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे आर्थिक एकदरीत जास्तीत जास्त सखोलता येते, आर्थिक पारदर्शकता वाढते आणि आर्थिक परस्पर अवलंबन वाढते. नंतर आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय संघटना. गॅट म्हणजे जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ. नंतर हे 1948मध्ये कार्यान्वित झालं होतं आणि 8 जुलै 1948मध्ये गॅट संमत झाला होता. गॅटची उद्देश काय होती, म्हणजे तंटे सोडवणे, नंतर आंतरराष्ट्रीय व्यापार सुधारणे, तेच आंतरराष्ट्रीय व्यापार रिलेटेड सगळे जे पण तंटे वगैरे सोडवणे वगैरे वगैरे, भेदभाव नष्ट करणे. नंतर बहुराष्ट्रीय म्हणजे ग्लोबल आहे ना, मी हे मल्टी डायमेन्शनल जे पण 2-3 राष्ट्रांचा जे पण व्यवहार आहे ते बघणार आहे गॅट. आणि WTOच्या नंतर हे गॅट नंतरच WTOमध्ये कन्वर्ट झाली होती, तेव्हा 23 देशांचा सहभाग होता. आणि 1995 पासून हे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये स्थापन करण्यात आलं होतं. गॅट हे द्विपक्षीय व्यापाराचे कराराचे प्रशासन करत होते. आता उरुग्वे परिषद खूप महत्त्वाची होती, वाटाघाटीचे सहभागी झाले. गॅटचे सदस्य खालील देशांवर वचनबद्ध झाले. तर गॅट हे तुम्हाला सांगितलं काय होतं, बट जेव्हा 8वी फेरी उरुग्वे फेरीमध्ये राजधानीत पुंटा डे इस्टे इथे सुरू झाली, याला उरुग्वे फेरी असे म्हणतात. आणि ही फेरी वादग्रस्त ठरली कारण या फेरीदरम्यान गॅटची सदस्य संख्या 23 झाली होती. आणि उरुग्वे फेरीदरम्यान काय काय ठरलं, आयात मालावरती जकात करामध्ये कपात करणे, म्हणजे जेव्हा आपण कस्टम ड्युटी लावतो इम्पोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी, टॅरिफ वगैरे लावतो तेव्हा ती कपात करायची, परिणामवाचक प्रतिबंध काढून टाकायचे. नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता स्वतःची अर्थव्यवस्था खुली करणे, आपली त्यावेळेस बंद होती ती खुली करण्याची तिथे योजना केली होती. नंतर कृषी वस्तूवरती शुल्कात कपात करणे, तसेच कोटा पद्धतीने आयात शुल्कात स्वरूपात नंतर टॅरिफिकेशन करणे. मेनली खालीपैकी कोणते ब्रिक्सचे नवीन देश डेव्हलपमेंट बँकेशी तेवढा संबंध नाही. आता न्यू डेव्हलपमेंट बँक कधी झाली होती, न्यू डेव्हलपमेंट बँकची स्थापना ही संकल्पना ब्रिक्समध्ये न्यू दिल्ली येथे झाली होती. नंतर परिषद झाली होती. नंतर याच्यावर स्वाक्षरी कोणी केली होती, ब्राझीलमध्ये फोर्टिझिलामध्ये येथे करण्यात आली होती ब्रिक्सची परिषद. आणि नंतर NDPची स्थापना कधी झाली होती, 2015मध्ये स्थापना चालू झाली होती. आणि नंतर याचं मुख्यालय कुठे, शांघायमध्ये आहे.
याच्यामध्ये कुठले कुठले देश आहेत, ब्रिक्समध्ये कुठले 5 देश असणार आहेत. नंतर NDPचे पहिले अध्यक्ष होते KV कामत होते, लक्षात ठेवा, आणि ते पण भारतीय होते. नंतर आता सध्याचे अध्यक्ष आहेत मोरेस्को प्रायडो टायजो, काय जे नाव आहे ते. नंतर NDP हे ब्रिक्स देशाची स्थापना केली होती, ज्यामध्ये किती वाटा आहे ते लक्षात ठेवा. आणि संस्थापक सदस्य कोण आहे, ब्राझील, B पासून ब्राझील, R पासून रशिया, I इंडिया, C चायना आणि साऊथ आफ्रिका S पासून. आणि नवीन देश कुठले कुठले, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, नंतर इजिप्त आहे, आणि नंतर उरुग्वे आहे, उरुग्वे, जिथे पहिली परिषद भरली होती, जे वादग्रस्त झाली होती. दक्षिण पूर्व एशिया राष्ट्रीय संघटना आशियानमध्ये आपण सदस्य आहोत का सांगा मला लवकर. आशियानचे आपण सदस्य नाही आहोत, भारत. ओके, आशियान दक्षिण पूर्व एशियाई साऊथ ईस्ट असोसिएशन हे 1967मध्ये स्थापन झाले होते. जकार्ता ती इंडोनेशिया इथे भरली होती. इंडोनेशिया, फिलिप, मलेशिया, थायलंड, सिंगापूर. नवीन सदस्य काय, बुईन, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार, कंबोडिया. ओळख काय, आग्नेय देशातील 10 स्वतंत्र देशाची एक राजकीय आर्थिक संघटना आहे. एक दृष्टी, एक ओळख आणि एक समुदाय म्हणून. आशियानचे चार्टर 2008 रोजी जकार्ता येथे सचिवालयात आसियान परराष्ट्र मंत्र्यांच्या अंमलात आली. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे या देशांमध्ये, भारत आणि आशियानमध्ये. फ्री ट्रेड म्हणजे आपण कुठले कस्टम ड्युटी वगैरे म्हणजे त्यांच्यामध्ये ट्रेड वगैरे घेत नाही आपण, ट्रेडचं टॅक्स वगैरे. तर सेज आता तुम्हाला पहिले सांगितलं स्पेशल इकॉनॉमिक झोन, तेच विचारलं आहे परत इथे पण. नंतर गोवा या राज्याने भारतात सर्वप्रथम सेज विषयक धोरण रद्द केले होते. सेज विषयक धोरण काय होते, कमीत कमी नियंत्रण, आकर्षक सवलती, पायाभूत सुविधा पुरवणे, वस्तू सेवेची निर्यात प्रोत्साहन, देशी विदेशी स्रोतांपासून गुंतवणुकींना प्रोत्साहन देणे. पुढे काय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मदत, IMF संदर्भात पुढील विधान कुठले सांगते, देशांना कर्ज देते, फक्त विकसित देशांना कर्ज देते, फक्त सदस्य राष्ट्रांना कर्ज देते, फक्त राष्ट्रीय मध्यवर्ती बँकांना कर्ज देते. हे थोडंसं डिफिकल्ट क्वेश्चन म्हणू शकतो, म्हणजे थोडंसं ट्रिकी क्वेश्चन होता, पण जर थोडंसं कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर होऊन जाईल क्वेश्चन. नंतर आर्थिक मंदीतून दुसऱ्या 1945 रोजी ब्रेटन वूड्सच्या परिषदेत इंटरनॅशनल मॉनिटरी फंड नावाची संकल्पना, नंतर त्यांना जागतिक बँकेचे सदस्य असतात तेच IMFचे सदस्य होते. तसेच IMF सदस्यांचे व्यवहाराचे संकट दूर करण्यासाठी लघु मुदतीचं कर्ज देते IMF केवळ सदस्यांना कर्ज पुरवठा करते. आता हे जे क्वेश्चन पुढे WTOचे आणि IMFचे, मी पुढे एक टेबल आहे त्याच्यातून सगळे क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. हां, तरी एकदा हा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. ॲम्बर बॉक्स सबसिडीज काय असतात, ज्याच्यावरती कुठलेही निर्बंध नसतात ते ॲम्बर बॉक्स सबसिडीज. रेड बॉक्स म्हणजे संपूर्ण, रेड म्हणजे थांबा, त्याच्यावरती सगळे संपूर्ण निर्बंध आहेत. आणि नंतर जे ब्लू बॉक्स सबसिडी आहे ती शेतकऱ्यांसाठी लाभकारक असते, आणि ग्रीन बॉक्स असते व्यापारावरती अल्प परिणाम करणारी सबसिडी असते. हे 3-4 सबसिडी लक्षात ठेवत जोडायला विचारू शकतात. गॅट, नंतर ट्रिप्स काय असतं, ट्रिप्स म्हणजे आपलं जे विदेशी भांडवलावरती सर्व निर्बंध काढून टाकणे, गुंतवणुकीच्या कोणत्याही प्रकारचे निर्बंध न लादणे, कच्च्या मालाच्या भागीदारीवरती आयातमुक्त करणे, तसेच विदेशी गुंतवणुकीदारांमध्ये श्रेणीचे गुंतवणूकदारांना समान गुंतवणुकीमध्ये देणे. इंडोनेशिया बालीमध्ये WTOचे अन्न सुरक्षा विधेयक ठरावाच्या काळास मंजुरी देण्यात आली. नंतर पुढे काय, WTO या संस्थेला आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधाचा 3रा स्तंभ मानलेला आहे, लक्षात ठेवा, 3रा स्तंभ आहे तो. नंतर जागतिक शेतकऱ्याविषयी करार कुठले कुठले आहेत, बाजार प्रवेश उपलब्ध करून देणे, देशांतर्गत मदतीचे नियमन करणे, निर्यात धोरणाचे अनुदान नियमन करणे. नंतर निळी पेटी कशासाठी आहे, शेतकऱ्यांसाठी, लक्षात ठेवा. ॲम्बर पेटी कशासाठी आहे, तर संपूर्ण निर्बंध कुठलेच नाही आहेत त्यात, आणि रेड बॉक्समध्ये सगळेच निर्बंध असतात. रेड म्हणजे लाल, डेंजर असं लक्षात ठेवा, मग त्याच्यावरती सगळे निर्बंध आहेत. ग्रीन म्हणजे व्यापारावरती अल्प परिणाम करणारी, तसेच ब्लू बॉक्स हे, आता शेतकरी कधी पण आबाळाकडे बघत असतं, आबाळ कसं तर ब्लू, तर लक्षात ठेवा ब्लू बॉक्स शेतकऱ्यांसाठी आहे. पुढे व्यापारी संघटनाची चौकडी, जागतिकीकरण हे तुलनाजन्य व्यापाराच्या सिद्धांताचे आधुनिक अर्थउकलन आहे. आता जागतिक बँक आणि IMF वरचे जे सगळे क्वेश्चन आहेत ते पुढे एका टेबलने कव्हर होणार आहेत. तर हा टेबल तुम्ही पाठच करायचं, तोंडपाठ. तर IMFचं मुख्यालय कुठे असतं, वॉशिंग्टन, आणि जागतिक वर्ल्ड बँकेचं कुठे असतं, वॉशिंग्टन. तसं WTOचं जिनोवा आहे, लक्षात ठेवा, जिनिवा. नंतर स्थापना कधी झालं, 1945, पण ह्याची जी स्थापना आहे WTOची ते 1995मध्ये झाली होती. मुख्य कार्य काय आहे, आपत्कालीन कर्ज देणे हेच IMFचं, तर दीर्घकालीन कर्ज कोण देतं, वर्ल्ड बँक. आणि WTOचं काय, आंतरराष्ट्रीय व्यापारांना वृद्धिंगत करणे. प्रकाशन काय काय काढतं आहे, म्हणजे कुठले मॅगझिन वगैरे काढतं, तर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, ग्लोबल फायनान्शियल स्टेबलायझेशन रिपोर्ट आणि फिजिकल मॉनिटर हे कोण काढतं, IMF काढतं. तसेच वर्ल्ड बँक काय काढते, वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट,
आणि नंतर ग्लोबल इकॉनॉमिक रिपोर्ट आणि WTO काय काढतं, वर्ल्ड ट्रेड रिपोर्ट, वर्ल्ड ट्रेड स्टॅटिस्टिक्स. तर सर्व सदस्यांना हे लक्षगट कुठला आहे, सर्व सदस्य IMFचं. वर्ल्ड बँकेचं काय आहे, वर्ल्ड बँक फक्त IBRDना मध्यम आणि गरीब देशात आणि IDA इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशनमध्ये अत्यंत गरीब देशांना, तसेच WTOचं सर्व देशांसाठी. आणि कर्जाची मुदत जसं तुम्हाला मी सांगितलं होतं IMF लघु मुदतीचं आहे, म्हणजे 3 ते 5 वर्षच देते कर्ज. पण वर्ल्ड बँक हे जर तुमची इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट जी आहे ते मध्यम आणि गरीब देशांना देते ना, मग ती 25 वर्षासाठी कर्ज देते. आणि जर अत्यंत गरीब देश आहे म्हणजे जसं की साऊथ सुदान वगैरे, त्यांना आपण 45 वर्षासाठी कर्ज देतो. विचार करा. नंतर कोटा ठेवण्याची पद्धत काय काय आहे, 75% स्वतःचे चलन असतं, म्हणजे SDR बोलतात ना ते असतं. म्हणजे त्यांना आपण चलन नाही बोलू शकतो, ते 5 देशांच्या चलनाचं एक आपण बोलू शकतो. त्यांना IMFचं मुदत आहे, जी 5 देशांचे चलन कुठले आहेत त्यामध्ये रेमिन येतं, नंतर तसेच येन येतं, जापानचं येन, आणि नंतर मग युरो येतं, डॉलर येतं, आणि नंतर आणखी एक कॉईन आहे US डॉलर, युरो, पाऊंड येतं, आणि चायना आणि जापान हे 5 कॉईन येतात त्यामध्ये. आणि नंतर जर IMFचं आपण बघितलं तर कोट्यावरती आधारून मताचे तत्व असतं. तसेच नंतर वर्ल्ड बँकचं बघितलं तर कोटा, शेअर्स व इक्विटी. आणि जर WTOचं बघितलं एक देशाला एक मत आहे. आणि पुढचं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. खाली भारताविषयीत काय तर भारताने IMFकडून संस्थापक सदस्य आहे IMFचा, आणि तसेच एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी अंतर्गत आपण कर्ज घेतलेलं आहे. तसेच IDA सर्वाधिक कर्ज घेणारा देश आपणच आहोत, भारत. तसेच ICSDIचे सदस्य नाही आहे आपण, आणि विकसनशील देशाचे नेतृत्व भारत करतो WTOमध्ये. सर्वात इम्पॉर्टंट पंचवार्षिक योजना आलं तुमची इम्पॉर्टंट. तर ह्याच्यातले आपल्याला 11वी 12वी योजना तसेच आणि पहिली आणि दुसरी योजना लक्षात राहिली तर खूप चांगलं आहे, आणि बाकी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. आता इथे 2023मध्ये कुठला क्वेश्चन आला तर विविध योजनांच्या दस्तावेजामधून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्ट खालीपैकी दिसून येतात. कुठले उद्दिष्ट, आर्थिक उद्दिष्ट, आत्मनिर्भरता, बेकायदेचे निर्मूलन, सगळे करायचं. वरील सर्व करून यायचं. अशा वेळेस काही बघायचं नाही वाचत. योजनाची निर्मिती यशासाठी पुढीलपैकी कुठल्याही गरज असते. कशाची गरज असते सांगा, सर्व बोललो ना दोन्हीमध्ये, सगळं करून यायचं. पुढे एकदा बघून घ्या. सेंट्रल प्लॅनिंग अथॉरिटी, नंतर रिलायबल स्टॅटिस्टिकल डाटा, नंतर पुढे आहे स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह, नंतर फिक्सेशन ऑफ द टार्गेट अँड प्रायोरिटीज, सुटेबल इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन, नंतर स्ट्रॉंगेस्ट स्टेबल गव्हर्नमेंट, फेअर इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन, नंतर मोबालायझेशन ऑफ द रिसोर्स, हे पण एकदा बघून घ्या. पुढे काय नीती आयोगाचे त्रैवार्षिक आराखड्याचे वैशिष्ट्य काय आहेत. नीती आयोग खूप परफेक्ट करायचं आहे आपल्याला, नीती आयोगाला सोडायचं नाही आहे. नीती आयोग 2022पर्यंत पूर्ण केलेले ध्येय, राष्ट्रीय उत्पन्न दुप्पट केलेलं आहे शेतकऱ्यांचे, प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे, प्रत्येकाला राहण्याची घरं देणे, नंतर घरात नळाचे शुद्ध पाणी देणे. नीती आयोगाच्या 2017 ते 2020च्या त्रैवार्षिक आखाड्यात 2022पर्यंत प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करणे हे उद्दिष्ट नव्हते. इथे क्वेश्चनमध्ये विचारलं असेल तर केंद्रीय 11वी पंचवार्षिक, तुम्हाला जसं म्हणले 11वी पंचवार्षिक योजना आणि नंतर 12वी खूप चांगली करायची आहे. तर ध्येय काय होते 6 गटात विभागलेली होती, बघून घ्या एकदा. पुढे या योजनेचा काळ 1951 ते 2011च्या कालखंडासंदर्भात पुढील विधाने आहेत. तर 12 योजनांच्या काळात अन्नधान्याचे उत्पादन 4 पटीने वाढ झाली. भारतीय औद्योगाचे विविध, आता हे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला जर फॅक्च्युअल डेटा माहीत नसेल तर ते आन्सर चुकणार आहे तुमचं. म्हणून त्यामुळे फॅक्च्युअल डेटा MPSCमध्ये थोडंसं इम्पॉर्टंट आहे, आणि फॅक्च्युअल डेटा मगअप करण्यासाठी तुम्ही ही PPT फक्त रिवाईज करायची आहे, मगच ते लक्षात राहणार, नाहीतर नाही लक्षात राहणार फॅक्च्युअल डेटा. आणि तुम्ही फक्त PYQ रिवाईज करत जा. आता वेळ कमी उरलेला आहे, मग PYQ रिवाईज करण्यात आणि तुमचे जे बेसिक नोट्स तुम्ही काढलेले आहेत ते नोट्स रिवाईज करा. पुढे आपण GDP वाढीचा दर आहे ते नाही लक्षात राहणार, 0.4 0.6 किती आहे. जर नाही लक्षात राहील तर ठेवा, नाही लक्षात राहील तेवढं पण टेन्शन नका घेऊ. 11व्या योजनेत काय विचारलं, सर्वसमावेशक दर्शवणारी मोजण्यासाठी काही लक्षणे समाविष्ट केली होती. ती म्हणजे पायाभूत सुविधा, पर्यावरण, उत्पन्न व गरिबी, शैक्षणिक धोरण. पुढे 22च्या काळात 11वी पंचवार्षिक योजना राबवण्यासाठी आलेली गतिशीलता व सामायिक विकसन, फास्टर अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ हे लक्षण ठेवण्यात आले होते. आता जे फास्टर अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ, आता इथे सर्वसमावेशक नाही मिळाले, सस्टेनेबल डेव्हलपमेंट
इथे विकास सर्वसमावेश दर्शवणारी मोजता येणारी ध्येय यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पायाभूत सुविधा, पर्यावरणशी शाश्वता, शिक्षण, आरोग्य, दारिद्र्य, बेरोजगारी निर्मूलन, उत्पन्न व गरिबी. पुढे काय विचारलं आहे, भारतीय नियोजन हे सूचक आर्थिक नियोजन आहे आणि भारतीय नियोजन हे भौतिक नियोजन आहे. कुठलं आहे आपले भारतीय नियोजन? निर्देशक पण आहे आणि भौतिक नियोजन पण आहे. मग आपलं नियोजन काय नाही आहे? सूचक आर्थिक नियोजन आहे, भौतिक नियोजन आहे, सामाजिक नियोजन, ना की समाजवादी. सोशलिस्ट नाही आहे आपलं आणि वित्तीय नियोजन नाही आहे, फायनान्शियल प्लॅनिंग नाही आहे आपली. सामाजिक नियोजन म्हणजे समाजाच्या व्यापक अर्थ आणि राष्ट्राच्या हितासाठी विशिष्ट उद्दिष्टे योजना ठरवून ती पूर्ण करण्यासाठी निर्देशात्मक सूचक म्हणजे आपण पुढे जे करणार आहोत ते सांगण्यासाठी जे प्लॅनिंग केले जातं त्याला निर्देशात्मक प्लॅनिंग असं म्हटलं जातं. शासनाकडून खाजगी क्षेत्रात विविध सुविधा पुरवल्या जातात आणि त्यांच्याकडून देशासाठी विकासासाठी सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य करून देण्याचा प्रयत्न केला जातो. सूचक नियोजनाचा वापर पहिल्यांदा 7व्या योजनेमध्ये विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात करण्यात आला होता. तर भौतिक नियोजन म्हणजे काय? श्रमदान, श्रमशक्ती, कच्चा माल, लेबर फोर्स, यंत्रणा, टेक्नॉलॉजी यांचं सगळं नियोजन करणे. समाजवादी म्हणजे काय? सोशलिस्ट, जे आपल्या रशियामध्ये वगैरे पाहायला भेटतं. रशियामध्ये सोशलिस्ट प्लॅनिंग आहे, ज्यामध्ये असे नियोजन ज्यामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये असते आणि त्यामुळे मुक्त बाजारपेठ अर्थव्यवस्था अभाव दिसून येतो आणि ज्यामध्ये आर्थिक धैर्य व त्यासंबंधित निर्णय केंद्राकडून कळवून येतात. पुढे भारताच्या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये विकासाचे दराने किती उद्दिष्ट ठरवण्यात आले होते, किती टक्के ठरवण्यात आले होते? आता हे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. 10व्या पंचवार्षिक योजनेचं तुम्हाला जर उद्दिष्ट वगैरे माहीत असेल तरच ते क्वेश्चन सॉल्व करता येणार आहे. 10व्या पंचवार्षिक योजनेत काय इम्पॉर्टंट होतं? तर कृषी क्षेत्राला आपण प्रायमरी सेक्टर, मूव्हिंग फोर्स आणि गाभा क्षेत्र असे म्हटलं होतं. नंतर MDG म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे पुढे येणार आहे, 28पर्यंत कमी करणे, माता मृत्यूप्रमाण 42,000 तर जिवंत जन्मामागे 1पर्यंत कमी करण्यात आले. दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचे प्रमाण 11पर्यंत कमी करणे, 2012पर्यंत 11% कमी करणे दारिद्र्य रेषेखाली जे होतं. नंतर योजना काय आणलं होतं त्या काळात? वंदे मातरम योजना, राष्ट्रीय कामाच्या बदलाच्या योजना, जननी सुरक्षा योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, भारतीय निर्माण योजना, नंतर जवाहरलाल नेहरू शहरी पुनरुत्थान योजना. दुसऱ्या पंचवार्षिक योजना, हे लक्षात ठेवा. कारखाने कुठे ओपन करण्यात आले होते? लोहपोलादाचे, राऊरकेला, भिलाई आणि दुर्गापूर, 3च आहेत. आणि ते कुठल्या राज्यात आहेत? तर ओडिसा, छत्तीसगड, बंगाल. आणि ते कुठल्या देशाच्या मदतीने आपण खोलले होते? तसेच भिलाई जे आहे ते कुठे येतं? भिलाई तर आपण ओडिसामध्ये खोललं होतं. भिलाई आपण छत्तीसगडमध्ये खोललं होतं. ते कोणाच्या मदतीने? रशियाच्या मदतीने. राऊरकेलामध्ये आपण जे ओडिशामध्ये खोलले राऊरकेला, ते पश्चिम जर्मनीच्या मदतीने खोललं होतं. आणि दुर्गापूर सर्वात आधी कुठलं खोललं होतं आपण? भिलाई आणि राऊरकेला. नंतर दुर्गापूर लास्टला खोललं होतं, जे ब्रिटिशच्या मदतीने खोललं होतं. नंतर भारतीय हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड भोपाळमध्ये आहे. 2 खत कारखाने होते, नागल आणि राऊरकेलामध्ये. आता तसेच 12वी तुम्हाला योजना म्हणली खूप इम्पॉर्टंट आहे, ती 2012 ते 2017 काढली होती. जल शाश्वत विकास आणि आर्थिक समावेशक वृद्धी असे आहे. तर 12व्या योजनेत 9% वार्षिक वृद्धी दरचे लक्ष होतं. नंतर प्रस्तावना मांडला होता 9%चा आणि साध्य किती केलं होतं? नंतर वाढीचा दर 8.2% होतं, पण साध्य झालं आपलं 6.9%. तर योजनेचे क्षेत्रीय लक्षणे काय होते? 50 दशलक्ष नवीन रोजगार निर्माण करणे, नंतर जिवंत मालकामा आहे, अब्रमृत्यू 25पर्यंत आणणे, तसेच माता मृत्यूदर 100% कमी करणे, बाललिंग गुणोत्तर 950पर्यंत आणणे, जननी दर 2.1पर्यंत कमी करणे, तसेच 3 वर्षापर्यंतच्या वयोगटात बालकांना कुपोषण तसेच 2.5 वर्ष निम्म्यापर्यंत आणणे. तसेच पुढे काय? भारताने स्वीकारलेले नियोजनाचे धोरणात पुढेपैकी कोणत्या काळात खालीपैकी 3 बाबी होत्या? दीर्घकालीन वृद्धीच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुयोग्य पाया तयार करणे, तसेच विकासाची प्रक्रिया योजना सुरू होईल तेव्हा कारखानदारीच्या क्षेत्रात प्राथमिक प्राधान्य देणे, भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रावरती भर देणे, उपयोग. हे सगळे पॉईंट तुम्ही फॅक्च्युअल डाटा आहे, बाकी काही नाही. जर तुम्ही ते वाचलं असेल. पहिली जी आपण 5 प्लॅन बघितलं होतं ते प्रोफेसर महालनोबिस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काढलं होतं. नंतर दुसरी पण अर्थव्यवस्था आपण हर्नॅल्ड अँड डोमर यांच्या प्रतिमानुसार भौतिक गुंतवणूक करणे हे मानले होते. नंतर अवकाश योजना कधी होते? 66 to 69 आपण असं बोलू शकतो. 1966 पंचवार्षिक योजना 3 वर्ष बंद ठेवण्यात आलं होतं, कारण यावर्षी आपल्या वॉर चालू होती.
चीन युद्ध आणि पाकिस्तान युद्ध आणि दुष्काळामुळे आपण 3 वर्ष बंद ठेवल्या होत्या. 12वी पंचवार्षिक योजना परत विचारलेली आहे तुम्हाला. पुढे 9वी आणि 10वी पंचवार्षिक योजनेचा भारतवाढीचा दर विचारलेला आहे. आता जे फॅक्च्युअल डाटा आहे ते तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. ते मी काही त्याचं समजून काही फायदा नाही आहे. ते तुम्ही जर PPT वाचाल तरच कळणार आहे. पुढे 9व्या पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आलेली विकासाची योजना ते बघून घ्या एकदा. पुढे राज्य सरकारच्या सल्लामसलत करून प्रत्येक राज्याला विशिष्ट उद्दिष्ट पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते ते बघा. 10वी पंचवार्षिक योजना कधी विचारलं आहे? 2015मध्ये विचारलेलं क्वेश्चन आहे हा. पुढे STIमध्ये विचारलं भारतीय नियोजन प्रक्रियेत पथदर्शक भूमिका पार पाडणारी जनता योजना ही मानवेंद्र रॉय यांची होती. जनता योजना काय होती आता तुम्ही कमेंट करून सांगा मला. भौतिक साधनांच्या संस्कृतीची पातळी उंचावणे हे गांधीजींचे वृद्धी प्रतिमांचे उद्दिष्ट होते. आर्थिक नियोजन परस्पराचे स्पर्धक आहेत. तर सूचक आर्थिक इंडिकेटिव्ह इकॉनॉमिक प्लॅनिंग ही खाजगी क्षेत्राची सुद्धा लक्ष असू शकते. नंतर विकासाचे वेतन व्यूहचक्रण CN वकिलांनी आणि PR ब्रह्मानंद सूचक भौतिक सामाजिक आपले नियोजन. आता मी तुम्हाला मागे पॉईंट सांगितले होते. 10व्या पंचवार्षिक योजनेत कृषी क्षेत्र हा गाभा क्षेत्र म्हणून मानण्यात आला होता. पुढे तेच क्वेश्चन विचारले, तेच क्वेश्चन रिपीट आहेत. GDP ग्रोथ वगैरे. हां, नीती आयोग तुम्हाला सांगतो. नीती आयोगाचं काय फुल फॉर्म? नॅशनल इन्फॉर्मेशन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर चे अध्यक्ष नसतं पंतप्रधान. नंतर स्थापना कोण करतात? सरकारी ठरावाद्वारे सल्लागार मंडळ म्हणून. आणि नंतर असंवैधानिक आणि हे कुठल्याही कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन नाही आहे आणि नाही कुठल्या ॲक्टने तयार केलं गेलेलं आहे. रचना काय असते? महंतम 2 अंशकालीन सदस्याची तरतूद आहे. एक सचिव म्हणून कार्य करतो. आणि नीती आयोगाचे कार्य काय? पंचवार्षिक योजना तयार करणे आणि कोणतीही जबाबदारी नाही. ती एक थिंक टँक म्हणून कार्य करते. म्हणजे एका निधीचे वाटप कोणतीही जबाबदारी आयोगावरती नाही आणि सकारात्मक संघराज्यावरती भर देते. जे आपलं नियोजन मंडळ होतं त्यांच्याच रिप्लेसमेंटमध्ये नीती आयोग आलेला आहे. आता पुढे आपण MGD आणि SGD. आता तुम्हाला MDG कधी स्टार्ट झाले होते? 2005च्या अंतिम रेषेनंतर भूकबळी रोखण्यासाठी भारताने योजनेत भरकूम दिला होता. आता MDGंनी जागा 2015पासून आपले SDG चालू झालेले आहेत आणि 2015पर्यंत MDG यांनी जागा घेतली होती. तर MDGचे 6 लक्ष आहेत ते तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. तोंडपाठ MDGचे. आता हे 17 जे विचारले ते SDGचे विचारले आहेत. तेच आता SDGचा इंडेक्स एक असतो SDG इंडेक्स. तर त्याच्यावरती क्वेश्चन होता पहिला. नंतर आता ते ध्येय कुठले आहेत? 8 ध्येय ते इथे बघून घेऊ शकता तुम्ही. आणि तोंडपाठ करायचे ते ध्येय सोडायचे नाहीत. आणि स्कोर कुठल्या राज्याचा चांगला होता? चंदीगड राज्याचा सर्वात जास्त SDGचं त्यांनी स्कोर टॉपवरती होतं. नंतर सर्वात कमी कुठले राज्य होतं? बिहार राज्य होतं सर्वात कमी. पुढे SDGचा इंडेक्स दिले तुम्हाला. SDG एका ठिकाणी मी लिहिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. SDG हे बघा इथे दिले 17 आहेत ते गोल्स. ते 17च्या 17 तोंडपाठ पाहिजे ते गोल्स. इथे मी ट्रिक्स बनवून लिहिले होतं पण ते तुम्ही स्वतःचे ट्रिक्स बनवाल तर तुम्हाला जास्त लक्षात राहणार नाही. त्यांना लक्षात राहणार ते. MDGचे पण ट्रिक्स बनवा आणि लक्षात ठेवा. तेच क्वेश्चन आहेत फक्त ट्रिक्सवरती क्वेश्चन आहेत. आणि एक तुम्हाला इंडेक्स विचारला असेल. हे दोनच तुम्हाला जर SDG आणि MDG मला माहीत असतील तर तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. बाकी काही नाही विचारलं ह्या चॅप्टरमधून. हे बघा MDG गोल इथे लिहून आहेत सगळे. SDG गोल पण लिहिलेले आहेत. 17 ध्येय होते, 169 लक्ष होते आणि 232 इंडिकेटर्स होते. MDGच्या खालीपैकी कुठल्या ह्याचं मापन केलं जातं? तेच जर MDG माहीत असेल तुम्हाला जे ध्येय. आता हे दोन्ही कंपॅरिझन केलेलं आहे. ही लक्ष्य केवळ MDG विकसनशील देशासाठी लागू होती. SDG सर्व देशासाठी लागू आहेत. हे मुख्यतः दारिद्र्य निर्मूलनाशी संबंधित होते. SDG हे व्यापक लक्षण असून संपूर्ण जगाचे 7व्या विकासासाठी संबंधित आहेत. नंतर ठरविताना विकसनशील देशाचा पुरेसा विचार केला आला नाही आणि अशी टीका केली जाते. जागतिक सर्व देशातील व्यापक विचारविनिमय निश्चित करण्यात आलेली आहे. सामाजिक सुरक्षा. अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण कोण आहेत? अन्नपूर्णा योजना. आता तुम्हाला वाटू शकतं की अन्नपूर्णा योजना शाळेतल्या मुलींसाठी वगैरे असेल पण नाही आहे तसं. जर योजना माहीत असेल तरच क्वेश्चन सॉल्व्ह झालं असतं. नाही तर थोडंसं आपण लॉजिक लावलं असतं चुकलं असतं क्वेश्चन. जर माहीत असेल तरच सॉल्व्ह केलेला बरा होता हा क्वेश्चन. अन्नपूर्णा योजना ही निराधार वृद्धांसाठी दर महिना 10 किलो अन्नधान्य मोफत देण्यासाठी आहे. तर ही योजना खूप चांगली करून ठेवा. पुढे शुपिटरचा सिद्धांत विचारला आहे. जोसेफ शुपिटर ऑस्ट्रेलिया शास्त्रज्ञ होते. त्यांनी विकास म्हणजे स्थितिशील स्थितीत खंडित डिस्कंटिन्युअस आणि स्पॉन्टेनियस बदल होय. तर ग्रोथ म्हणजे ग्रॅज्युअल आणि स्थिर स्टेडी दीर्घकालीन बदल जो हळूवार बचत आणि लोकसंख्येच्या वाढीमुळे होतो. नंतर
पुढे काय दिले, आर्थिक समावेशन म्हणजे वंचित आणि कमी उत्पन्न गटातील लोकांना परवडणारी दरात आर्थिक सेवांचे वितरण करणे. आणि PM जनधन योजना ही आर्थिक समावेशक मोहीम आहे जी भारतातील प्रत्येक कुटुंबासाठी किमान एक मूलभूत बँकिंग खाते उघडून देते. PM जनधन योजना काय आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, मी पहिलं पण एक्सप्लेन केलं मागच्या व्हिडिओमध्ये, ते एकदा बघून घ्या. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना हे पण सांगितलं आहे, प्रधानमंत्री अटल विमा योजना ते पण. तर जनधन खाते उघडण्याचे 3 टप्पे होते. सकारात्मक बदल काय झाले त्याच्यामुळे, फायनान्शियल इन्क्लुजनसाठी, नंतर वित्तीय विकास झाला, ग्रामीण भागात लोकांना बँकेचे अकाउंट खोलता आले, ते सगळं दिलेलं आहे. पेन्शन संदर्भ भारतीय श्रमयोगी मानधन योजनेत अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्राच्या कामगारासाठी लागू केले होते. वरीलपैकी किती नाही, बांधकाम मजूर, दृकश्राव्य कामगार, मध्यान्ह भोजन योजनेतील उपकार ते विचारलेलं आहे. पुढे जनधन योजनेसाठी यांनी सुरुवात केली. कशासाठी सुरुवात केलेली आपण, वित्तीय समावेशन, वित्तीय साक्षरता आणि वित्तीय कवच. पीक विमा थोडे ना त्यात होता. शासनाच्या योगदानाचे निर्देश पुढील पैकी कोणते आहे, तर सर्वसमावेशक वृद्धी म्हणजे रेव्हेन्यू टू GDP रेशो, इन्व्हेस्टमेंट टू GDP रेशो याच्यातून काढता येतं. पुढे सामाजिक सुरक्षा ह्याचे उद्दिष्ट सुरू करण्यात आले होते. पंतप्रधान जन, हे सगळे योजना एकदा बघून घ्या आणि त्याचे सार लक्षात ठेवा. पुढे योजनाचं थोडंसं स्वरूप दिलेलं आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती 18 ते 50 वयोगटात 30 प्रीमियम, तुम्हाला मी मागे सांगितलं होतं 2 लाखाचं कवर भेटतं, 18 ते 50 दिलेलं आहे. नंतर सुरक्षा बीमा योजना जी आहे ॲक्सिडेंटल डेथसाठी दिलेली आहे, अपघाती मृत्यू, तर ते 70 वर्षापर्यंतच्या ह्याच्यासाठी, आणि नंतर 12 रुपयाचं प्रीमियम दरवर्षी कटतं. अटल पेन्शन योजना हे 18 ते 40 वयोगटातील व्यक्तींसाठी आहे, जी 1000 किंवा 2000 आपलं पेन्शन भेटतं, जसं आपण त्याचे प्रीमियम भरतो. महिला कोणत्या योजनांचा समावेश, तेच योजनाबद्दल हा क्वेश्चन होता. नंतर लोकशास्त्र खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, पण खूप फॅक्च्युअल टॉपिक आहे खूप, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या संख्या लक्षात ठेवायच्या आहेत. पण आता आपल्याला 2011-12च्या संख्या लक्षात ठेवायच्या आहेत, कारण आतापर्यंत अजून ते सेन्सस झाला नाही नवीन. नागरिकरण म्हणजे काय, सोपी डेफिनेशन विचारलेली, बस बाकी काही नाही आहे. शहरांमध्ये लोकांचे केंद्रीकरण, आणि ही व्याख्या कोण दिली, नागरीकरणाची व्याख्या थॉमसने दिली आहे, मार्विन ओलसने दिली आहे. लोकसंख्या वाढीचे 2 प्रकार आहेत, नैसर्गिक वाढ आणि ग्रामीण व इतर स्थलांतर, लोकांच्या स्थलांतरापासून. महाराष्ट्र शासनाने डॅश या वर्षापासून, मग तुम्हाला सांगितलं होतं जेंडर 3ऱ्या चॅप्टरमध्ये की कधी आपण ते सुधारले, 2013 आपण ती ॲडॉप्ट केलेली आहे जेंडर बजेट महाराष्ट्र शासनाने. कोणत्या राज्यात बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे, तर हे थोडा फॅक्च्युअल डाटा आहे, तुम्हाला लक्षात असेल तर हे होईल. आता इथे खालीपैकी शास्त्रज्ञांनी लिहिलेली इष्टतम लोकसंख्येच्या व्याख्येच्या संदर्भात शास्त्रज्ञांची जोडी लावा, हे तोंडपाठ झालं पाहिजे, मगच ते लक्षात राहील. आता डाल्टनचं प्रति डोळी उत्पन्न जास्त असेल ह्याच्यावरती दिले, म्हणजे जास्तीत जास्त समाज कल्याण योजना. ओके. आता तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काय आहे, डाल्टनचं इष्टतम लोकसंख्या ही एक अशी संकल्पना आहे जिथे मानवी लोकसंख्येच्या राहणीमान चांगल्या मानकासह जास्तीत जास्त लोकसंख्येचा आकार संतुलन राखण्यासाठी होतो. बोल्डिंग यांच्या मते लोकसंख्येतील राहणीमानाचा उच्च दर्जा संतवला आहे, ते इष्टतम लोकसंख्या म्हणतात. डाल्टन यांनी हेच कारण आहे की ज्यामुळे दरडोई उत्पन्न वाढते. पीटरसन, हे सगळे लक्षात ठेवण्यासारखे आहेत, कारण कधी क्वेश्चन कुठलाही सांगता येणार नाही, पण हा जो क्वेश्चन आहे तो रिपीट होऊ शकतो, त्यामुळे थोडंसं लक्षात ठेवा. आता मी इथे कसं लिहिलं, बोल्डिंग ब्लड रिलेटेड आहे, म्हणजे राहणीमान, तुमचं राहणीमान कसं आहे त्याच्यावरती सांगितलेलं आहे. तर बोल्डिंगने कुठलं सांगितलं आहे, राहणीमानाचा दर्जा उंचावणे. डाल्टननी काय म्हटलेलं आहे, प्रति दरडोई उत्पन्न जास्तीत जास्त असेल तर इष्टतम लोकसंख्या. आणि पीटरसनने काय म्हटलेलं आहे, जास्तीत जास्त आर्थिक परतावा असेल. नंतर कार्ल सॉर्डसने काय म्हटलेलं आहे, जास्तीत जास्त समाज कल्याण ज्याचं होतं, सॉर्डस समाज कल्याण, SS सोशल. पुढील जनगणनेनुसार पुढील शहरं व त्यांची लोकसंख्येची जोडी लावू शकतो आपण, जर माहीत असेल डाटा. तर विकसनशील देशामध्ये लोकसंख्येचे स्तूप असे असते, अरुंद पाया आणि अरुंद माथा म्हणजे पिरॅमिडल शेप असतं. 2री अवस्था, 3री अवस्था, हे तुम्हाला 5 अवस्था आहेत लोकसंख्येच्या. आता ते 5वी अवस्था आहे बघा इथे दिलेले आहेत, ज्यामध्ये मृत्यूदर कमी असतात. हे 5ही अवस्था तुम्हाला पाठ पाहिजे, ह्याचा टेबल तुम्ही बनवून घ्या बघा इथे, स्क्रीनशॉट काढा. जिथे जन्मदर आधी स्टार्टिंगला कमी असतो, नंतर जन्मदर वाढतो, मृत्यूदर आधी स्टार्टिंगला कमी असतो, मृत्यूदर वाढतो, मग स्टेबल होते, मग अस्थिर होते, मग पुढे परत आधी लोकसंख्या वाढीचा हा परिणाम आहे. आणि ते 5 स्टेजेस आहेत त्याच्या, मग त्या तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारले जाऊ शकतात. पुढे फॅक्च्युअल डेटा आहे, सगळ्या क्वेश्चनमध्ये तेच विचारलं, फॅक्च्युअल. डेमोग्राफिक डिव्हिडंडबद्दल लोकसंख्येमध्ये तुम्हाला एकच येणार आहे, एक तर इकॉनॉमिस्टवरती क्वेश्चन येईल, कोणी डेफिनेशन दिली, नंतर डेमोग्राफिक डिव्हिडंडवरती क्वेश्चन येईल किंवा योजनावरती क्वेश्चन येईल. बस हे 3 क्वेश्चनचे टाईप्स फिक्स आहेत, मग याच्यावरून क्वेश्चन येऊ शकतो.
त्यांनी फॅक्च्युअल असणार आहेत ते क्वेश्चन, त्याच्यामध्ये तुम्हाला काही डोकं लावायची गरज नाही आहे. फॅक्च्युअल जर डाटा माहिती आहे पॅट करून ठेवा. हे PPT मी पाठवणार आहे ग्रुपवरती, हे PPT तुम्ही पाठ करा आणि तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहेत. बस दॅट्स इट. आणि व्हिडिओ रिवाईज करा 1-2 वेळा, बस होणार आहे. थोडं स्पीड वाढून रिवाईज करा. आणि हे टेबल्स बघा, हे टेबल्स मी इम्पॉर्टंट टेबल एकदम तुमच्यासाठी आणून ठेवलेलं आहेत. हे बघा टेबल्स, हे बघा इथे आहे तो लोकसंख्येच्या वाढीचे टप्पे. ते टप्पे एकदा बघून घ्या. इथे थोडं मी सॉल्व्ह केले होते MCQ, तेच आहे ते बघू नका. राष्ट्रीय लोकसंख्या 2002चं एकदा बघून ठेवा. बस एवढेच. इथेच आपलं इकॉनॉमिक्सचे सर्व PYQs संपलेले आहेत. आणि तुम्हाला जर वाटत असेल थोडेसे मी काही क्वेश्चन सोडलेले आहेत मध्ये, कारण ते रिपीटेड क्वेश्चन आहेत, मग ते जे सोडलेले क्वेश्चन आहेत तुम्ही ते परत जाऊन वाचू शकता PPTमध्ये. आणि रिव्हिजन करण्यासाठी एकदा व्हिडिओ परत एकदा बघा, स्पीड वाढून बघा आणि नंतर मग परत PPT वाचा. मग परत एकदा व्हिडिओ बघा, परत PPT वाचा. असं तुम्ही करत असाल तर मग तुमच्या लक्षात राहणार, नाहीतर नाही लक्षात राहणार आहे. कारण एक फोटोजेनिक मेमरी असते, त्याच्यामुळे हे लक्षात राहतं, नाहीतर नाही लक्षात राहणार. तर चला इथेच व्हिडिओ संपवतो मी. तर पुढे लवकर दुसऱ्या सब्जेक्टचा व्हिडिओ येणार आहे, तर कमेंट करा आणि लाईक करा. थँक्यू. जय हिंद.